सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 26D मधनं भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या प्रचाराला वेग आलाय। महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळताना दिसतोय। हा प्रचार केवळ राजकीय न राहता विश्वास, आपुलकी आणि पूर्वीच्या कामांच्या आधारावरती पुढे जात आहे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। प्रभागामधील घोरपडे पेठ, गुरुवारपेठ आणि समता भूमी परिसरामध्ये खडकमाळ आळी इथे आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन अजय खेडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। त्यानंतर व्यापारी, सोसायटी आणि वस्तीमधील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला। संवादादरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि वाहतूक यासारख्या स्थानिक प्रश्नांवरती नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत। खेडेकर यांनी नागरिकांच्या अडचणी काळजीपूर्वक ऐकून घेतल्या आणि विकासासाठी ठोस प्रयत्न करण्याची ग्वाही देखील दिली आहे। या प्रचारामध्ये महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सहभाग दिसून आला। यापूर्वी प्रभागामध्ये राबवलेल्या विविध विकास कामांमुळे अनेक नागरिकांनी अजय खेडेकर यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 26 मधील घोरपडे पेठ, गुरुवारपेठ आणि समता भूमी परिसरामध्ये त्यांचा प्रचार हा सकारात्मक वातावरणात सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। गेले 9 वर्ष झाले आम्ही या प्रभागामध्ये मी काम करतोय। लोकांच्या ज्या ज्या प्रकारच्या काही मागण्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय। त्यामुळेच खऱ्या अर्थानं ही सगळी जनता माझ्या मागे उभी आहे आणि आतापर्यंत बघतोय की प्रत्येक घरामध्ये आपलं ज्या पद्धतीने स्वागत होतंय, त्यांच्या ज्या अडचणी सोडवलेले लोक सांगतायत, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी सामील होतोय। ह्या ज्या आपल्या भावना ज्या पोहोचवत आहेत तो खरंच मला आनंद वाटतो की आपण जे काम केलंय त्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटतंय। त्यामुळे हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मला मिळतोय आणि 100% विजयाची खात्री नागरिक मला देतील ह्याच्यात मला कुठलीही शंका नाही। त्या लोकांची मला आत्ता तरी कुठलीच समस्या त्यांनी सांगितलेली नाही। त्याचं कारण असं आहे की अजय भाऊ, ते मला आम्ही फोन केला की आमचं काम होतं, हे नागरिक जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला आपल्या कामाची पावती मिळते। हाच खरंच मला आनंदाची गोष्ट आहे। अमोल उदमले, सी 24 तास, पुणे।